लग्नात काय असतंय लग्नामध्ये ते आता लय पद्धत असते आपल्याकडे ते सांगत थोडं थोडं पण लग्न असं नवरदेव असे ते मांडवा दारात येतात मग नवरदेवाचे ते नवरीच्या कोणाच तरी आता येतात असे ते हांड्या बांधली कळशी वावळी त्याला काय म्हणते वर वावळणी काय काय वावळणी देतो काय कोणी ती वर वावळणी करायची बरं झाली जाऊन वर वावळणी झाली वर वावळणी झाली त्या मांडवा दारात मग आपले लोक म्हणजे बियांडवाडी बोलवा पिपाणीवाली बोलवा काय म्हणते पिपाणीवाली बोलवा मग ती येते पिपाणीवाली ती शाही नाही घेऊन काय म्हणते कोणतं गाणं असतं नवरदेव नवरी माग ते बियांडवाला पुढं पिपाणीवाला बहारू फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है कोणतं गाणं म्हणतो बाबा मेरा काय म्हणतो ती पिपाणीवाला बहारू फूल बरसाओ आणि कोण आहे कोण आहे नवरदेवाला काय केला नवरदेवाला काय करून टाकला तुम्ही महबूब आता महबूब आहे का नवरदेव हा काय आम्ही एक एक मोडाला आणि पहिलं आहे ते बंद करायला तुम्ही 10 बोकांडी येऊन बसत आमच्या कुणी काही उठत आणि काही प्रथा सुरू करत काय ते पिपाण्यांची पण काहीतरी शिवाजी महाराजांची अशी द्वेषपूर्ण एखादा अभंग लावा वारकरी संप्रदायाचा एखादा अभंग लावा काय प्रकार लावले काय ते लग्न म्हणजे आपलं लग्न म्हणजे इतका भंकसबाजी सगळ्यात बहुजन समाजाचं वाटोळ झाला असेल तर लग्नातून पोरगी घरात जन्माला आली तर बापाच्या अंगाला काटा येतो कारण पैसा आमच्या भागात तर इतकी वाईट परिस्थिती आहे मरणाचं कर्ज बोकांडी असतं पण लग्न असं थाटाच झालं पाहिजे असा माणूस असा कडक कट अशी तर फुगीर आहे आमच्याकडे तुमच्याकडे माहित तुमच्याकडे चांगली लोक आहेत आमच्या भागात लय फुगीर पश्चिम महाराष्ट्र लय फुगीर आणि मग काय ते लग्नात काय काय भाकर कथा येतात गाडगे बाबांनी बघा लग्नामध्ये काय होतं तुमचा नवरीचा पैसा जातो नवरदेवाचा पैसा जातो आणि तुमच्या आमच्याचा काय जातो टाइम जातो काय कासली बुंदीन पुऱ्यान भातन तीच बटाट्याची भाजी तेच असतं खायला मकार ट्रका करून जा टेम्पो करून जा गाडीवर जा उन्हा तानाची पळा हा काय असतं लग्नात सगळं भंकस भाजी असते लग्नामध्ये काय अजून सांगत तुम्हाला जसं नवरदेव मारुती देवाला पुढे होतो आहे का नाही गावात आला का नवरदेव पुढे होतो पहिल्यांदा मारुती देवाला पुढे होतो कपडे बिपडे घातले त्याला वर जावं फिरवा काय असते बऱ्याच 12 भानगडी वाटतात आणि मग तिथून पुढे काय एक सिस्टीम चालू असते एक दुसरीची यंत्रणा असते ते नवरदेवाचे मित्रमंडळ असतं ना त्यांच्या डोक्यात वेगळे प्लॅनिंग असते काय काय असते त्यांच्या डोक्यात प्लॅनिंग नाचायची प्लॅनिंग असते ते बँडवाले पिप्पाणीवाले शिटी बरेच भानगडी असतात आणि मग ते काय होते मारुती देवाला पुढे सारे गोळा होते सगळे येतात इकून तिकून बरं कशी येतात हे नवरदेवाचे दोस्त कशी येतात हा असेच येतात का मोकळे आमच्यावर येतात का टाळ करायवानी असे थोडे चांगले लय लावून येतात लावणी मृदुंग असं लावून येते असंही झालं लावून नाही तिकडं लावून येते चांगली 2-4 क्वाटरी खंबे खुंबे बियर फेर बसवल्या का पोटात मकार टाईट होऊन येते पुढं ते मारुती देवा लगेच गाणं लागत काय ते गाणे त्यांचं इंग्लिश मराठी आता तर कोंगाडी गाणे आले या आणते इसावरून का फिसापुरून काय गाणे यायला लागले हा आणि ते गाणे लागत येत आणि काय करते आमचे लोक पोरं नाचत येत तुमच्याकडे नाचत येत का नाही आम्हाला नाचत येत का दारू पिऊन ते मारुती देवा नाचत येत का लोक पोरं हा भरपूर नाचत येत आहे का नाही कशाला दारू पिऊन ना कोणाला बरं वाटतं का हो सगळेजण बघत पैसा कोणाचा असतो आपल्या नवरदेवाला काढे रुपये कमायचे अक्कल नाही खऱ्याने सांगतो आपल्या नवरदेवाला रुपये कमायचे अक्कल पैसा कोणाचा नवरदेवाच्या बापाचा पेतय कोण दुसऱ्याची पोरं बरं चांगलं आहे काय आमचे मराठा शाळा सांगायचे प्रदीप दादा सोळंकी तुमच्या गावात येऊन गेलेले असतील ते काय म्हणते लगीन लोकाचं आणि नाचत येड्या भोकाचं विठ्ठल आनंद ध्यानात लगीन लोकांचं नाचत आहे येड्या तुमच्या ध्यानात राहून द्या आता काय बोललं असं तर असतंय आमचं नाचणार हेंगडत बरं नाचत आता आम्ही आता प्रश्न विचारतो ज्यांच्यावर आम्ही जबाबदारी दिली लग्न आपण कसं करतो आपल्याकडे पद्धत आहे गुण जुळले का पत्रिका जुळली का कुंडली बघितली का आहे की नाही आपण कोणाकडे बघतो पत्रिका कुंडली कोणाकडे बघतो बाम ना आता कसे बोलायला खडा बोलायला लागले काय वानकडे करेल बामनाकडे बघतो बामन सांगतो गुण जुळले पत्रिका जुळले आमक धमक
मग त्यांनी माझी विनंती त्यांना, आम्ही काय बोलत नाही त्यांना, पण आम्हाला एक विनंती, ते कमून असं सांगत नाही नवरदेवाच्या बापाला, हा बघ भाऊ पोराचं लग्न कर, सगळं पत्रिका बित्रिका जरा आहे, एक अडचण यायचं. काय अडचणी म्हणते, ते अडचण असती नाव बाजू बरंच काय असतं भानगड, म्हणजे त्याची एक अडचण आहे. जर ब्राह्मणाने असं सांगितलं त्याची एक अडचण आहे. तुमच्या लग्नामध्ये मारुतीच्या देवळापर्यंत जी वरात निघती, त्या वरातीत जर कोणी दारू पिऊन नाचलं तर नवऱ्याला आणि त्या नवरीला पोरग होणार नाही. जर असं ब्राह्मणाने सांगितलं, काय नवरदेवा पुढे कोणी जर नाचलं तर काय होणार नाही, पोरग होणार नाही. खोटं का व्हायना, सांगितलं त्यांनी असं. नाचते का लोक, नवरदेवाचा बाप नाचून देईन कोणला, आता फोक घेऊन उभा राहील, कोण नाचत फोक होतोच नाही. हा, ही सांगायची जबाबदारी कोणाची आहे? ऐकणार नाही का समाज? इतके दिवस ऐकतो समाज, ब्राह्मणाचा समाज ऐकतो का नाही? मग तिने जर असं सांगितलं तर ऐकणार नाही समाज. पण असं त्यांना सांगूशी वाटत का? ज्यांना वाटत आपल्या पोराने काय केली पाहिजे, मी चांगले त्यात चांगले बी येतं, वाईट बी येतं. वाईटांना काय वाटतं, आपले पोर असेच बिघडले पाहिजे म्हणून ते कधीही काही बोलत नाही. चांगल्या गोष्टीवर कधी काय बोलणार नाही, ते उलट अजून खड्यात अजून लग्न पोस्टमध्ये करा. अरे गणपतराव पाटलांनी असं लग्न केलं, मग सदाशिवराव पाटील तुम्ही तसं लग्न करा. हा, मग सदाशिवराव पाटलाची 2 एकर गेली, गणपतराव तुम्ही शिरपतराव तुमची 5 एकर जाऊ द्या, पण तुम्ही त्याच्यापेक्षा मोठं लग्न करा. त्या शिरलावाला करून दिले, असंच पद्धती आपल्या. बसत्याची काय भानगडी, बसता तुमच्याकडे आमच्याकडे ते बसते सांगतो कशी होते. नवरीचा बसता कोणी करायचा, नवरदेवानी. नवरदेवाचा बसता कोणी करायचा. हे काय झालं, ते शेडची म्हणायला, अरे काय भटजी बा तुम्ही एकटीच खातात लागणार, आम्हाला काय आहे का नाही सोय, हे तुम्ही याच्या इकडे लावा करताना आमचं तुमचं जे एकटेच फोडू, आमची काहीतरी सोय करते मला करतो. हे काम करा, आजपासून नियम बदलला म्हणले. नवरीचा बसता कोणी करायचा, नवरदेवाने करायचा. नवरदेवाचा बसता कोणी करायचा, मोकार. नवरदेवाने एक कापड काढला का लगेच नवरीची एक साडी काढलीच, मोकार बसता लांब जातो. बसतामध्ये तरी काय बसता होतं तुमच्याकडे, बसतामध्ये मूर्खपणाचं लक्ष नाही. बसतामध्ये जायचं, नवरी कपडे कोणाला घ्यायचे, नवरीला नवऱ्याला, मोकार सारा गाव गोळा करून न्यायचे, अरे भावकी न्यायची. बरं नाही, अरे त्याला राग येतो. आमच्याकडे अशी पद्धती, एखादा भावकीतला माणूस नाही आला का त्याला लगेच लाडू काय असेल ते फारसानं लाडू त्याच्या घरी नेऊन द्यायचं. इतकं ते भावकीचं ओघ बसते काय, ते कोणाला काय कळत होते कापडातलं. मी तर म्हणतो आपल्या बहुजन समाजातल्या मराठा समाजातल्या माणसं एकाला कापडातलं काय कळत नाही, मकार ते जाऊन बसते अशी ताना बसते. हा हे कापड ना सुंदर छान आमचं धमकं, बयाला काय कळत नाही साडे. मी सांगतो तुम्हाला काय कळत नाही साड्यात, कोणालाच काय कळत नसतं, पण मकार चायनिंग मारत ते जाऊन हे साडी खड्यात घालायचे लक्ष नाही. आता कुठेतरी समाज मोडून यावं. आता काय करायचं आता, हे बसते हे लग्न, हे गाडगे बाबा त्यांच्या मुलीचं लग्न पहाटे 5 वाजता डोंगरात जाऊन लावलं म्हणजे, जावं आणि पुरी मिळेल तिकडे लग्न लावले. बाबा म्हणजे मी कोणाचा वेळ घ्यायला मोकळा, कोणाचे पैसे नको जायला म्हणते. पैसा वाचन तुमच्या पुरीच्या नावावर एफडी करून टाका, पोराच्या नावावर पैसे टाका, तुमच्या काळात तुमचं घर सुधरण म्हणते. हे लोकांचे 1,00,000 रुपयाला काय शिकित. आता या सगळ्या वाटा मोडून लय हो